Easy Kids TV. भोपळ्यातली म्हातारी. एका छोट्याशा गावात एक हुशार म्हातारी राहत होती. ती फार साधी होती, पण तिचे डोके फार चालायचे. एके दिवशी तिला आपल्या लाडक्या मुलीला भेटायला जायचे होते. मुलीचे घर थोडे दूर होते आणि तिथे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. म्हातारी वयस्कर असल्यामुळे हळूहळू चालत होती. जंगल शांत होते, पक्षी किलबिल करत होते आणि झाडांमधून सूर्यकिरणे खाली येत होती. अचानक तिच्यासमोर एक भला मोठा वाघ उभा राहिला. वाघ गरजला आणि म्हणाला, म्हातारी, मी तुला खाणार. म्हातारी घाबरली नाही. शांतपणे तिने उत्तर दिले, आता मी फारच बारीक झाले आहे. आधी मुलीकडे जाऊ दे, तिथे खाऊन पिऊन लठ्ठ होते, मग मला खा. वाघाला ते पटले आणि तो तिला जाऊ देतो. थोडे पुढे गेल्यावर तिला एक लांडगा भेटला. त्यानेही तिला खाण्याची धमकी दिली. पण म्हातारीने त्यालाही तेच उत्तर दिले. लांडग्यानेही तिला सोडून दिले. शेवटी म्हातारी मुलीच्या घरी पोहोचली. तिथे तिने भरपूर जेवण केले, आराम केला आणि खूप आनंदी झाली. काही दिवसांनी ती परत आपल्या गावाकडे निघाली. पण जंगलात शिरताच तिला वाघ आणि लांडग्याची आठवण झाली. ती विचारात पडली. आता काय करायचे? तेवढ्यात तिला एक मोठा भोपळा दिसला. म्हातारीला एक भन्नाट युक्ती सुचली. तिने त्या भोपळ्याला पोकळ केले आणि स्वतः त्यात बसली. भोपळा हलू लागला आणि म्हातारी आतून गाऊ लागली, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. तो भोपळा जंगलातून टुणूक टुणूक करत पुढे निघून गेला. वाघ आणि लांडगा ते दृश्य पाहून चकित झाले. अरे, हा चालणारा भोपळा काय प्रकार आहे? ते घाबरले आणि पळून गेले. अशा प्रकारे म्हातारी हुशारीने संकटावर मात करून सुखरूप आपल्या घरी पोहोचली. गोष्टीचा संदेश: कठीण प्रसंगात घाबरून न जाता शांत डोक्याने आणि हुशारीने विचार केला तर कोणतेही संकट पार करता येते.